आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी माननीय राज्यपाल महोदयांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी लोकभवनमध्ये कारगिल विजय दिवसाचं आयोजन केलं. आपल्या सर्वांनाच याची कल्पना आहे की कारगिलचं युद्ध भारत देशाच्या इतिहासातलं एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं युद्ध आहे, ज्या युद्धामध्ये अतिशय कठीण परिस्थितीमध्ये भारतीय सैनिकांनी जे शौर्य दाखवलं ते जगाच्या युद्धाच्या इतिहासातील अतुलनीय अशा प्रकारचं शौर्य आहे. शत्रू ज्यावेळी उंचीवर होता, अशा ठिकाणी होता की ज्या ठिकाणी पोचणं असंभव होतं, अशा परिस्थितीमध्ये ती सर्व ठाणी परत मिळवणं हे अतिशय कठीण काम होतं. पण भारतीय सेनेने, मग थलसेना असेल, त्याला मदत करणारी वायुसेना असेल आणि सोबतच आपले रक्षण करणारी नौसेना असेल, यांनी प्रचंड शौर्य त्या ठिकाणी दाखवलं. शेकडो मीटर वरती शत्रू असताना, जिथे पोचता येत नाही अशी परिस्थिती असताना, रात्रभर दोरखंडाच्या साहाय्याने वर चढून आणि वरून गोळ्या आणि बॉम्ब येत असताना, तोफेचा मारा होत असताना त्याची पर्वा न करता आमचे जवान, सैनिक, अधिकारी वरपर्यंत पोचले आणि त्यांनी एक एक ठाणं परत मिळवलं आणि त्यातून एक मोठा विजय आपण साकारला. मगाशी आपण बघितलं की कशा पद्धतीनं एकीकडे खालून आमचे जवान वर जात होते आणि दुसरीकडे आमची वायुसेना त्या ठिकाणी हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून एक प्रकारे या ठाण्यांना उद्ध्वस्त करत होती. खरं म्हणजे या संपूर्ण युद्धामध्ये अतिशय कमी वयाचे आमचे जवान आणि अधिकारी 18, 20, 21, 22, 24 कॅप्टन सौरभ कालिया असतील, कॅप्टन विक्रम बत्रा असतील, कॅप्टन मनोज कुमार पांडे असतील आणि असे अनेक लोक आहेत की ज्यांनी वयाची 25ही पाहिली नव्हती, पण अशा पद्धतीनं ते लढले आणि लढत असताना त्यांच्या ज्या भावना होत्या, लढाईच्या दरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबाला पाठवलेली पत्र असतील, त्यांनी कम्युनिकेशनच्या माध्यमातून त्यावेळी व्यक्त केलेली आपली भावना असेल, किंवा अगदी विपरीत परिस्थितीमध्येही मागे हटणार नाही, जीव गेला तरी आम्ही या ठिकाणी ठाण मांडून बसलोत, रिएन्फोर्समेंट आली तर ठीक, नाही आली तर आमच्या जीवाचं बलिदान देऊ, अशा पद्धतीनं त्या ठिकाणची जी भावना आहे, यापेक्षा उच्च भावना मला असं वाटतं दुसरी कुठलीच असू शकत नाही. आणि म्हणूनच कदाचित त्यांचं जीवन हे 22, 23, 24 वर्षाचं राहिलं असेल, पण जोपर्यंत भारताचा इतिहास आहे तोपर्यंत या वीरांना भारत विसरणार नाही आणि त्याकरताच हा कारगिल विजय दिवस या ठिकाणी आपण साजरा करतो. आपल्याला कल्पना आहे की जो समाज आपल्या वीरांना विसरतो त्या समाजाला वर्तमान तर असतं, पण त्याला भविष्य कधीच नसतं. ज्या वीरांनी आपल्या समाजाला जगण्याकरता वातावरण तयार करून दिलं, व्यवस्था तयार करून दिली, त्यांना आणि दुर्दैवाने ज्यावेळी ते शहीद होतात त्यानंतर त्यांच्या परिवाराला ही भावना असणं की संपूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे, हे अत्यंत महत्वाचं असतं. कारण यातला कोणीच पैशाकरता लढत नाही, कोणीही पगाराकरता नोकरी करत नाही. पगाराकरता नोकरी करायला खूप वेगवेगळ्या जागा असतात, पण सैन्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मातृभूमीच्या स्वाभिमानाकरता ही सर्व मंडळी लढत असतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस त्यांना वंदन करतो त्यावेळी मातृभूमीच्या खऱ्या सुपुत्रांना केलेलं अशा पद्धतीचं ते वंदन या ठिकाणी आपण करत असतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा कार्यक्रम ही केवळ औपचारिकता नाही आहे, तर या ठिकाणी दरवर्षी आम्ही आमचा निग्रह पुन्हा एकदा त्या ठिकाणी करत असतो
आपल्याला कल्पना आहे की या युद्धामध्येही ज्यावेळी युद्ध सुरू होतं, मे पासनं युद्ध सुरू झालं, जुलैपर्यंत युद्ध चाललं होतं आणि एक वेळ जेव्हा भारताचं डॉमिनेशन वाढायला लागलं त्यावेळी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे अण्वस्त्राची धमकी दिली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी आपले अटल बिहारी वाजपेयीजी यांना फोन करून त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली आणि सांगितलं की युद्ध समाप्त केलं पाहिजे, पाकिस्तान कदाचित अण्वस्त्र वापरेल. त्यावेळी अटलजींनी उत्तर दिलं, पाकिस्तानने अण्वस्त्र वापरलं तर भारताचं 10-15% नुकसान होईल, पण उद्याचा सूर्य पाकिस्तान मात्र पाहणार नाही. पाकिस्तान जगाच्या नकाशावरनं संपून जाईल आणि त्यामुळे जोपर्यंत आम्ही आमचा इंच घेत नाही तोपर्यंत हे युद्ध थांबणार नाही. मला असं वाटतं की ही जी भावना आहे, या भावनाच्या पाठीमागे आमच्या सैन्याचं बळ होतं, आमच्या सैन्याची शौर्यगाथा होती, शौर्याची भावना होती. आणि आजही आपण पाहतो परिस्थिती बदलली आहे. आज भारत हा एक अतिशय शस्त्र संपन्न अशा प्रकारचा देश झाला आहे. प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात ज्या भारताने आज एक प्रकारे आत्मनिर्भरता प्राप्त करणं सुरू केलं आहे आणि जगाच्या पाठीवर केवळ शस्त्रास्त्र आयात करणारा आता देश नाही, तर आपली शस्त्रास्त्र निर्यात देखील करू शकतो. आणि एवढंच नाही तर जगाच्या पाठीवरची लॉंग रेंजची मिसाईल्स किंवा सर्वाधिक वेगाने जाणाऱ्या मिसाईल देखील तयार करण्याची क्षमता ही आता या भारताने तयार केलेली आहे. त्यामुळे भारताकडे वाकडी नजर करण्याची हिंमत कोणाची नाही. आणि ज्यावेळी करण्याचा प्रयत्न केला ऑपरेशन सिंदूरमध्ये, आमच्या सेनेने हे दाखवून दिलं की आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे तळ देखील नष्ट करू शकतो आणि पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या एअरबेस देखील तहस नहस करू शकतो, हे दाखवण्याचं काम. आणि त्याचवेळी जेवढे हल्ले पाकिस्तानकडनं भारतावर आले, एकही हल्ला सफल झाला नाही, एकही द्रोण भारताच्या भूमीवर टेकू देखील शकला नाही. ही क्षमता भारताने आज प्राप्त केलेली आहे. त्यामुळे अशा आमच्या सेनेचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि तोच अभिमान व्यक्त करण्याकरता आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो. मला निश्चितपणे असं वाटतं की या शौर्याचं कुठलं मोल नाही आहे. पण ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो 2014 साली आणि त्यानंतर 2015ला आम्ही कारगिल विजय दिवस हा साजरा करत होतो आणि त्यावेळी लक्षात आलं की आमचे जे सैनिक शहीद होतात त्या शहीदांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने केवळ 3 लाख रुपये आपण द्यायचो. आम्ही हा निर्णय केला. पहिल्या वर्षी ते 10 लाख केले, पुढच्या वर्षी ते 25 लाख केले आणि 2017 साली निर्णय घेऊन आमच्या राज्यातल्या शहीदांना 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केला. आणि त्यानंतर आमच्या राज्यातल्या शहीदांना आम्ही 1 कोटी रुपये त्या ठिकाणी देतो. अर्थात मी जसं सांगितलं की त्यांच्या मृत्यूचा कुठलाच मोल नाही, पण किमान त्यांच्या परिवाराला हे लक्षात आलं पाहिजे की त्यांनी कुटुंबातला एक व्यक्ती गमावला असला तरी अख्खं महाराष्ट्र त्यांचं कुटुंब आहे, हा भारत देश त्यांचं कुटुंब आहे आणि ते देश जे आहे ते त्यांची काळजी निश्चितपणे त्यांचा देश घेईल. आणि म्हणूनच अनेक निर्णय आपण त्या काळामध्ये आणि आता देखील घेतले. आणि मी निश्चितपणे सांगतो आमच्या या सेनेचा आम्हाला अभिमान आहे आणि या सेनेच्या पाठीशी पूर्ण ताकदीने क्षमतेने आम्ही देखील उभे राहू. कारण आज आम्ही देखील या ठिकाणी राज्यकारभार चालवतो, जगतो. जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, आपले सण साजरे करतो, आनंद साजरा करतो. याचं कारण आमच्या सेना सीमेवर लढतात. त्या सेनेला पुन्हा एकदा या ठिकाणी मानवंदना देतो, त्यांना सलाम करतो, सर्व शहीदांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती या ठिकाणी पूर्णपणे आदरभाव व्यक्त करतो. आणि त्यासोबत जे आमचे हयात असलेले वीर आहेत त्या सर्व वीरांना सलाम करून आजच्या या कार्यक्रमाबद्दल राज्यपाल महोदय आपले मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.